नमस्कार. निश्चितच मसालेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आली आहे दह्यातल्या मिरच्या. ह्या झटपट तर बनतातच, पण चवीलाही खूप छान लागतात. तसंच याचे साहित्य पण किती कमी लागतं ते आता आपण पाहूयात. दही घेतलेलं आहे. हे आपण कमी जास्त गोड आंबट कसंही दही घेतलं तरी चालेल. हे 4 ते 5 चमचे दही घेतलेलं आहे. मीठ स्वादानुसार. मिरच्या आहेत, ह्या पोपटी मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या. 3-4 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे पुदिनाची एक दांडी आहे. तर एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला आता छानपैकी चटपटीत असं दह्यातल्या मिरच्या बनवायच्या आहेत. पॅन गरम झालेला आहे आणि आता आपण या 4 मिरच्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. आणि अशा खरपूस भाजल्यानंतर मग आपण त्या वाटून घेणार आहोत. अशा ह्या मिरच्या आपल्या छानपैकी खरपूस भाजलेल्या आहेत. आणि आता आपण भाजून घेतलेल्या मिरच्या या मस्तपैकी वाटून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये हे आपण मीठ घालणार आहोत. मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे. मीठ टाकल्याने ते चांगलं दळलं जातं. हे असं ठेचून घ्यायचं आहे. छानपैकी मिरच्या ठेचून झाल्या की आता ह्याच्यामध्ये ह्या 4 पाकळ्या लसणाच्या घालणार आहे. असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. पटकन हे बारीक होतं बघा. ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावायला या दह्यातल्या मिरच्या खूपच छान लागतात. एकदा नक्की करून बघा तुम्ही. ह्या अशा आपण बारीक केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकू शकतो. अजून लिंबाचा रस टाकू शकतो. असं आपण आता हे बारीक केलेलं आहे. असा आपला ठेचा तयार झालेला आहे कुटून. आणि आता हा ठेचा आपण ह्या दह्यामध्ये मिक्स करणार आहोत. अशा प्रकारे आपल्या दह्यातल्या मिरच्या तयार झाल्या. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. वरून आपण गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. त्याच्यामध्ये कूटही घातला तरी पण छान लागतं. अशा पद्धतीने आपण ह्या अशा दह्यातल्या मिरच्या, वरण भात आणि हे असं तूप खूपच सुंदर लागतं. एकदा करून बघा, खाऊन बघा. तर दह्यातल्या मिरच्या आपल्या तयार आहेत आणि अशा वरण भाताबरोबर खायला खूपच छान लागतात, भाजी नसली तरी पण. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट द्या आणि शेअर करा. धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा.